या पोरांनी एवढी मोठी गर्दी जमवली, मी त्यांचं अभिनंदन करतो. आंबेडकरांची अस्मिता मराठवाड्यात जोपासण्यासाठी या चळवळीला मोठं बलिदान द्यावं लागलं. आठवले साहेब त्याचे साक्षीदार आहेत. प्रत्यक्ष त्या चळवळीमध्ये सक्रिय होते. स्वर्गीय जातींसाठीचा मंडल आयोग त्याच वेळेस उत्तर भारतातून आपल्या या पश्चिम महाराष्ट्राकडे आला आणि ती सुद्धा चळवळ आठवले नामांतराच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आम्ही त्या चळवळीत आणलं, झोकून दिलं होतं मित्र. आणि अशा कार्यामध्ये आपल्याला दिसून येईल मित्र. मला वाटतं मी फार बोललो. 15 वर्ष साहेब माझा आवाज त्यामुळे थोडा मोठा झाला. मी आपली माफी मागतो. काय करू, संधी आली तर ओरडून घेतोय. पुन्हा तुम्ही जर नवीन गांधी ही नवीन कारखान्याने आपण जाईल अशी या ठिकाणी आपल्याकडे मागणी करतो. आणि जी आग होती ती आपल्या नेत्यासमोर शब्दाद्वारे प्रकट केली. यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या यांना विनंती करतो की आदरणीय रोहिदासजी गायकवाड, आदरणीय रोहिदासजी गायकवाड पुरस्कार द्यावा. आदरणीय रोहिदासजी गायकवाड यांना अरे राहू दे आता. चल दोन तर दोन. त्यानंतर आता नाही काय एकदा ठरलं ना त्या साहेब म्हणले 2 तर लगेच जाऊ दे ना. देणार आहे सगळ्यांना पाहिजे कॅन्सर गौरव पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो आज या नेहरू मेमोरियल हॉलमध्ये होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की कॅन्सरची मुवमेंट ही दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बुलंद आवाज उठवणारी संघटना आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेनं प्रभावित झालेली, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला समतावादी भारत उभा करण्यासाठी समाजामधली या ज्या काही अनिष्ट रूढी आणि परंपरा आहे त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी, समाजामधला जातीवाद संपुष्टात आणण्यासाठी काम करणारी कॅन्सरची मुवमेंट होती. आणि या पुणे शहराने आणि पुणे जिल्ह्याने कॅन्सरच्या मुवमेंटला फार मोठं बळ दिलेलं आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी हा कॅन्सर गौरव पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी होत आहे. आणि या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्यामध्ये मला स्वतःला आनंद आहे, कारण मी एक कॅन्सर आहे. आणि कॅन्सर जरी मी रिपब्लिकन असलो तरी माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये नेहमीच कॅन्सर राहिलेला आहे. आणि त्यासाठीच आजचा पुरस्कार ज्या ज्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, स्वतःच्या घराचा त्याग करून, स्वतःच्या संसाराकडे फार लक्ष न देता कॅन्सरच्या मुवमेंटला तळहातावरच्या फोडाप्रमाणे त्यांनी जपलं, अशा कार्यकर्त्यांचा सत्कार. ज्या प्रकारे चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार नाही असं म्हटलेलं आहे विजेमध्ये, सॉरी वीज माफ केली जाणार नाही शेतकऱ्यांना असं त्यांनी आज वक्तव्य केलेलं आहे पुण्यामध्ये. त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? मला काही त्याबद्दल माहिती नाही आहे. म्हणजे आत्ताच केलेलं आहे का? पण आता एक तर सरकारला सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. आपल्याला वीज माफ करत असताना आपल्याला जे पॉवर डिपार्टमेंट आहे, पॉवर डिपार्टमेंटच्या फायद्या तोट्याच्या संबंधामधली ही माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेला सगळं कर्ज माफ होणार आहे त्यावेळेला मला वाटतं की कर्जमाफीच्या संबंधामध्ये सरकार गंभीर आहे. पैसे कुठून जमा करायचे यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. आणि एकदा कर्ज माफ केलं की त्याला 30-35 हजार कोटी रुपये लागणार आहे. त्यामुळं फक्त अनाउन्समेंट करण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि राज्याचं सरकार जे आहे हे शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी नवीन नवीन योजना राबवण्याच्या संबंधामध्ये गंभीर विचार करत आहे. पाऊस न पडल्यानंतर दुष्काळग्रस्त झालेला शेतकरी आत्महत्या करतो आहे. मुलीचे लग्न करू न शकणारा शेतकरी आत्महत्या करतो आहे. कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करतो आहे. त्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर कर्जमाफी हा एकटाच उपाय नाही, तोही करणं अत्यंत आवश्यक आहेच आहे. परंतु परमनंट शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे. त्यांचे जे शेतामधले उद्योग आहेत, डेअरीचा उद्योग आहे, कुक्कुटपालन आहे, त्यानंतर कर्जमाफी होईल का नाही असं तुम्हाला वाटतं का? या वर्षी अखेरपर्यंत तसं काय त्यासाठी प्रयत्न करते. आता आम्ही पंतप्रधानांच्या संबंधामध्ये केंद्र सरकारशी आम्ही बोलणार आहोत आणि महाराष्ट्राची कर्जमाफी होणं आवश्यक आहे. पण त्यासाठी त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे आणि सरकार त्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहे. भाजपनं जो राडा केला परवा महापालिकेमध्ये जो राडा झाला त्याच्यावर राडा माहिती नाही.
करण्यात आली तर त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? कुठल्या अधिकाऱ्याला मारहाण करणं हे काही बाब बरोबर नाही आहे. म्हणजे एकतर कायदा हातात घेणं ही बाब मनाला न पटणारी आहे आणि एखाद्या अधिकाऱ्यावर अशा पद्धतीनं हल्ला करणं, एखादी काही चूक झाली असेल तर आपण पोलीस स्टेशनला तक्रार करू शकतो, परंतु अशा पद्धतीनं एका समाजातल्याच अधिकाऱ्याला मारहाण करणं ही बाब निंदाजनक आहे आणि मी या गोष्टीची निंदा करतो आणि अशा गोष्टीला माझ्या पक्षाचा कधी पाठिंबा नसतो. माझ्या पक्षाकडे मिलिटंट कार्यकर्त्याची फार मोठी फौज आहे.